आणि आता बातमी अजित पवारांची। बंडासह राजकीय लढाई सुद्धा टोकाला पोहोचल्याचं दिसतंय। शरद पवारांना मी दैवत मानत होतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। दादांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार गट तुटून पडलाय। पाहूयात। एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो। शरद पवार एकेकाळी दैवत होते, आता माझा मार्ग वेगळा। शरद पवारांना एकेकाळी दैवत मानायचो असं अजित पवार यांनी ऑन कॅमेरा रोखठोक म्हटलंय। त्यांनी काय म्हणत होतो त्यांचा अधिकार आहे ना। आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे। त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत, त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं याबद्दल मी अजून एवढा मोठा नाहीये। फुटीच्या आधीपर्यंत शरद पवारांसोबत होते तोपर्यंत शरद पवार दैवत होते आणि आता नाही असा अर्थ अजित पवारांच्या वक्तव्यातून निघतोय। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला। मी शरद पवार माझा बाप आहे म्हणतो, मी त्यांना देव कधीच नाही म्हणत। कोणालाही देवत्व देऊ नका। एक गाणं आहे म्हणजे दे जाते भगवान को धोखा इंसान को क्या छोड़ेंगे कसमें वादे प्यार वफा का नाते है ना तो नुसती नाती नावापुरती असतात हो। जे देवाला धोका द्यायला सोडत नाहीत ते माणसाचं काय आलंय। आतापर्यंत तुम्ही दादांबरोबर एकत्र काम केलेलं आहे, दादासाहेबांना दैवत मानायचे, दादांमध्ये काय फरक झालेला जाणवतोय? माझी बऱ्याच दिवसात भेट नाही। संजय राऊतही अजित पवारांवर चांगलेच तुटून पडले। आमचं सरकार आल्यावर अजित पवारांना ईडीची नोटीस जाईल, त्यानंतर ते पुन्हा दैवत बदलतील अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचलंय। अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललं आहे आणि जेव्हा 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल, त्यांनी परत दैवत बदललेलं असेल। हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात, फिरत असतात। दैवत कसं बदलायचं याची चाटे ट्रेनिंग क्लासेसमध्ये संजय राजाराम राऊत त्याचा शिक्षक आहे। कारण का दैवत बदलण्यामध्ये PhD संजय राऊतनी फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे। अजित पवारांच्या बंडानंतर राजकीय लढाई पवार विरुद्ध पवार अशी झाली आहे। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये संबंधही किती ताणले गेलेत हे जाहीरपणे दिसतंय। 3 वेळा खासदार राहूनही सुप्रिया सुळेंनी किती कामं केली असा सवाल अजित पवारांनी विचारलाय। त्यावर सुप्रिया सुळे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। माझे वाईट गुण 17 वर्षांनी दिसतायत का असा प्रतिसवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। तर माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडायला 17 वर्ष लागली असा पलटवार पुन्हा एकदा अजित पवार यांनी केलाय। कोण त्यांना भाषण लिहून देता याचा मला प्रश्न आजकाल पडायला लागलाय। 18 वर्ष एका संघटनेत आम्ही काम केलं। घटस्फोट होऊन 7 महिने झालेत, पण माझ्यातले असे गुण लोक आजकाल सांगतात जे मी कधी ऐकलेले पण नाही। आणि माझा त्यांना प्रश्न आहे, जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर मग 17.5 वर्ष गप्प कशाला बसला? असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागलंय? आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली म्हणून आता आठवते। बारामतीमध्ये 3ऱ्या टप्प्यात अर्थात 7 तारखेला मतदान होणार आहे। प्रचारासाठी अजून 4 दिवस बाकी आहे। त्यातच आता दैवतावरून नव्या मुद्द्याची फोडणी बसली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।